कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम विघ्नहारं सदा वसन्तं व्यापिते ओम नमामि सहितं नमामि ओम नमः शिवाय। राम सीता वाटते का? त्या ठिकाणी बघा त्या काही आपल्या देवी देवतांच्या मूर्तीची तोडफोड काही मुलांकडून केली जायची। मित्रांनो, ज्यावेळी आपण किल्ल्यावर येतो त्यावेळी आपल्याला अशा मूर्त्या वगैरे आणि आपण ह्या प्रवेशद्वारात पोहोचलो आहोत। हेच प्रवेशद्वार याला याची आपण शाकरणी करणार आहोत। एक 3 वर्षापूर्वी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी हा सागवानी प्रवेशद्वार ह्या दरवाजाला बसवला आणि अतिशय सुस्थितीत हा दरवाजा आहे। ह्याच दरवाजाची आपण शाकरणी करणार आहोत, त्याला पॉलिश देणार आहोत थोडंसं दमून। खरं तर येताना फार उत्साह होता, परंतु वर आल्यानंतर ज्या आम्हाला गाया दिसल्या, मेलेल्या गाया दिसल्या किंवा ती एक जिवंत गाय दिसली, ते गायी बघून बऱ्याच जणांचे चेहरे पडले आणि मन अगदी सुन्न झालं। मागच्या वेळेस आपण सगळं करून सुद्धा हीच परिस्थिती आणि आता ही परिस्थिती उन्हाळ्यात आहे, पण इथून पुढची जी परिस्थिती पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर ती खूप भयानक असते। एकाच वेळी 9-10 डबड्या असणार म्हणजे असणार आहे। मंदिरामध्ये एवढं शेण साचलेलं आपण अख्खं 3 दिवस गेले मला साफ करायला आणि शेवट ज्या दिवशी थोडं राहिलं होतं का त्या दिवशी वनविभागाचे कार्यकर्ते आले। आदित्य हडसर किल्ल्याच्या दरवाजाची आता इथे पॉलिश चालली आहे, बघू शकता तुम्ही। इथे सर्वजण पॉलिश करत आहेत दरवाजाची। हे माझे पप्पा, दादा, हे सर आणि दादा। हे किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी दरवाजाची पॉलिश पेपरच्या साहाय्याने या पत्राच्या साहाय्याने चांगली साफसफाई करून आपण त्याला पॉलिश करणार आहोत। हे एशियन पेंटची पॉलिश आहे, एकदम मेणासारखी पॉलिश होते, जेणेकरून जे पावसाचं पाणी या दरवाज्यावर जरी पडलं ते सहजरित्या त्या दरवाज्यावरून वाहून जातं। एक काचेचा तुकडा कसा असतो असं थर त्या दरवाज्यावर ह्या कलरमुळं ह्या पॉलिशमुळं तयार होतो। आमचे भोसले तर चिंदीच्या साह्यानं दरवाजे साफ करत आहेत। आमची काव्या देखील दरवाजाची साफसफाई तिला जमेल तर तशी त्या पद्धतीने करत आहे। आमचा विक्रम भाऊ आजच्या मोहिमेचा मोहीम प्रमुख म्हणावं लागेल विक्रम भाऊला। अतिशय प्रामाणिक असा हा दुर्गसेवक। हडसर किल्ल्याच्या प्रवेशद्वार क्रमांक 2ला त्याची आणि आमची गाठभेट झाली होती, त्यानंतर त्याने आमची साथ सोडली नाही। हडसरचा स्थानिक असलेला हा आमचा विक्रम भाऊ, त्याच्यानंतर आमचा सचिन दादा, शिवजन्मभूमीचे सारथी ज्यांना आपण नेहमी म्हणत असतो, शिवजन्मभूमीचे सारथी, सतमुख असलेला आणि राजकीय असो सामाजिक असो किंवा कुठल्याही क्षेत्रात जो त्याचं मत ठामपणे मांडत असतो असा आमचा आदी। अतिशय अभ्यासपूर्व माहिती तो समाजाला आणि आम्हाला देत असतो असा आमचा आदिनाथ। मित्रांनो, महिन्यातले 4 शनिवार रविवार किंवा रविवार आम्ही अशा हडसर किल्ला, चावण, जीवधन किंवा इतर आपल्या सह्याद्रीच्या किल्ल्यांमध्ये जिथे जिथे मोहीम असेल तिथं आम्ही शिवजन्मभूमीचे दुर्गसेवक जात असतो।
आणि ही अशी दुर्ग संवर्धनाची कामं करत असतो. मागील एक 3 वर्षापूर्वी हे सागवानी प्रवेशद्वार ह्या हडसर किल्ल्याला सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं बसवलं होतं आणि त्याचा दुर्गा अर्पण सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा केला होता. हेच ते प्रवेशद्वार आज सुंदर पद्धतीनं इथं देखण्या स्वरूपात ते लागलं गेले आणि त्याची साकारणी करण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत. आणि पॉलिश पेपरच्या सहाय्यानं, या पत्र्याच्या सहाय्यानं आमचे भोसले सर ह्या दरवाज्याची साफसफाई करत आहेत. प्रवेशद्वार पॉलिश करताना खूप काही काळजी घ्यावी लागते. त्याला पॉलिश पेपरने, त्या पत्र्याने पहिलं आधी घासावं लागतं. त्यावरची सगळी घाण, जी माती आहे, जाळ्या आहेत किंवा जे पावसाच्या पाण्यानं इतर काही वस्तूंनी जे खराब काही होतं ते सगळं साफ स्वच्छ करून त्याच्यानंतर दरवाजाला पॉलिश करायची असते. आणि सह्याद्रीचे दुर्गसेवक ही पॉलिश करण्यासाठी फार अशी प्रचंड मेहनत घेत असतात. मित्रांनो, घरचं काम सोडायचं, इतर लोक खाली काम करत असतात किंवा पैसे कमवत असतात, परंतु ते एक वेगळं चित्र आणि इथं आलं तर हे वेगळं चित्र तुम्हाला सह्याद्रीच्या दुर्गसेवकांचं नेहमी बघायला मिळतं. कारण हे दुर्गसेवक आपला स्वार्थ सोडून निस्वार्थीपणे ह्या गडकिल्ल्यांवर अशी कामं करत असतात. तुम्ही जेव्हा कधी ह्या गडकिल्ल्यांवर याल आणि तुम्हाला हे सह्याद्रीचे दुर्गसेवक जेव्हा कधी तुम्हाला भेटतील किंवा दिसतील, त्यांना एकदा थँक्यू किंवा त्यांचा आभार नक्की मानत जा. त्यांना देखील शाबासकी थाप देत जा, कारण तुमच्या शाबासकीच्या थापेमुळं त्यांना अजून लढायची ताकद मिळत असते. बघा कसा दरवाजा चमकतोय. मेणासारखा थर या दरवाज्यावर झालेला आहे आणि पाणी जरी पडलं तर ते पाणी सहजरित्या या दरवाज्यावरून निघून जातं, कारण मेणासारखं आवरण, काचेसारखं आवरण या दरवाज्यावर तयार झालेलं आहे. आमची काऊ दिदी ती देखील आमच्या खांद्याला खांदा लावून पॉलिश करत आहे. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आणि समोर आहेत उपगुरुवर्य. समजा हे गेले तर मग हे त्यांचं स्थान घेणार आहेत असे आमचे गुरुवर्य. तुम्हाला कळालं नसेल तर परत सांगतो. हे आमचे गुरुवर्य भोसले सर आणि हे आमचे उपगुरुवर्य दावगट सर. समजा हे गेले तर यांनी जर एक्झिट मारली तर त्यांची जागा हे घेणार आहेत. उपवरून डायरेक्ट गुरुवर्य अशी त्यांची चढाई होणार आहे, बढती होणार आहे. आणि आमचे सारथी मात्र सारथीच राहणार आहेत. त्यांना काही कुठल्याही दुसरी बढती त्यांची होणार नाही. त्यांची काही बढती वगैरे नाही. आणि ज्यांना आम्ही आमचा वाटाड्या किंवा गाईड किंवा आमचा सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमीचा हा दुर्गसेवक, डोकं दुखतं विक्रम भाऊचं आणि थोडा थकलेला अवश्य झोपलेला आहे. तोंडावर मागमूस पण नाही राहिला, एवढा बोलतोय तरी हास्य नाही, काय नाही, स्वप्नात येत.
कदाचित स्वप्नात गाडी चालवत असतील. बघा किती छान दिसतोय दरवाजा. सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमीच्या वतीनं आपण जुन्नर तालुक्यामध्ये 3 प्रवेशद्वार बसवली. एक किल्ले जीवधनवर आणि 2 प्रवेशद्वार किल्ले हडसरवर. हेच त्यापैकी हे प्रवेशद्वार क्रमांक 2 2 वर्षापूर्वी हे प्रवेशद्वार बसवलं आणि त्याच्या आदल्या वर्षी आपण खाली जाणारच आहे. खालचं देखील प्रवेशद्वार आपण पॉलिश करणार आहोत. फायनल हात मारून आम्ही हडसरचं हे प्रवेशद्वार पूर्णपणे पॉलिश करून आता दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे जाणार आहोत. बघा किती सुंदर दिसते प्रवेशद्वार. हे बघा किती सुंदर हे प्रवेशद्वार दिसतंय. त्याच्यामुळेच सह्याद्रीचे दुर्गसेवक पावसाळ्याच्या आधी नेहमी पॉलिश करत असतात. या पॉलिशचा 2 प्रकारे फायदा होतो. ह्या दरवाजाचं लाईफ वाढतं आणि लाईफ बरोबरच दिसायला देखील तो सुंदर दिसतो. असा हा हडसरचा प्रवेश क्रमांक 2. आता आपण खाली जाणार आहोत. हडसर प्रवेश क्रमांक 1 ह्या दरवाजाला नावं नाही येत म्हणून आम्ही नेहमी क्रमांक 1 आणि क्रमांक 2 असं म्हणत असतो. आपण आता दुसरा प्रवेशद्वार देखील असाच पॉलिश करणार आहोत. दादा चला. हा या. पहिल्या प्रवेशद्वाराला महाद्वार असं नाव आहे. आता अनिल दादा म्हटले त्याप्रमाणे. आणि ह्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला नाव नाहीये. त्याच्यामुळे हे प्रवेशद्वार क्रमांक 2 पार्ट 2 असं म्हणत असतो.